गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना हवामान खात्यानं दिलासा दिलाय। पुढील 4-5 दिवस कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। कोल्हापूरला 12 मे पर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे केरळमध्ये मान्सून 27 मे पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे। उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये 35 तर जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 45-47 अंश तापमान झालंय। त्यामुळे उन्हापासून सुटका मिळण्यासाठी पावसाची प्रतीक्षा नागरिक करतायत। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होतोय। आता आजपासून 12 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामध्ये सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अहिल्यानगर, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे। 11 आणि 12 मे रोजी संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही 12 मेला येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः गारपिटीमुळे भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यातच हवामान विभागानं दिलेल्या नव्या माहितीनुसार मान्सून 5 दिवस आधीच केरळात धडकण्याची शक्यता आहे। केरळमध्ये मान्सून 27 मे पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। केरळमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात साधारण 7 जून पर्यंत पावसाचं आगमन होतं। हवामान विभागाच्या दाव्यानुसार मान्सून 3 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला तर महाराष्ट्रात देखील मान्सून 4 ते 6 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे।